जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। आपण तुमच्यासाठी गणितीय सूत्रांचं एक पुस्तक आपण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर या पुस्तकामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला तुम्हाला पाढ्यानंतर तुम्हाला वर्ग घन, त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचे संपूर्ण सूत्र या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळतील। संपूर्ण नफा तोटा असेल, सरळ व्याज चक्र व्याज असेल, नळ टाकी असेल, रेल्वे असतील, तर संपूर्ण सूत्र तुम्हाला या गणितीय पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। अजून एक आपण एक पुस्तक तयार केलं आहे। हे तुमचं छापील पुस्तक आहे आणि एक लिखित पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये आपण चॅप्टर वाईज संपूर्ण फॉर्म्युले आणि प्रत्येक फॉर्म्युल्यावरचे एक एक दोन दोन एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतले। तर असे दोन पुस्तकं आपल्याकडे आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांना हे पुस्तकांची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही आपल्या फोनपेला 9970650363 फोनपे किंवा गुगल पेला साधारणतः 20 रुपयाचं आपण याची प्राईस ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सूत्रांचे पुस्तकाची PDF आणि त्यांच्यासोबत प्रत्येक सूत्रावरचे उदाहरणं याची संपूर्ण PDF आपण तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत। आणि हेच पुस्तकाची जर झेरॉक्स तुम्हाला हवी असेल तर याची हार्ड कॉपी देखील आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत। तर हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी घेण्यासाठी, संपूर्ण गणितीय सूत्रांची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी घेण्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकतात। आपण यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे संपूर्ण फॉर्म्युले आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। तर त्यातलाच आज एक पहिला चॅप्टर जो आहे आपला नंबर सिस्टीम म्हणजे संख्या। तर संख्या चॅप्टरमध्ये किती फॉर्म्युले आहेत आणि कोणता कोणता फॉर्म्युला कशा पद्धतीने वापरायचा आहे ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी भारत करिअर अकॅडमीच्या प्ले स्टोअरला जाऊन आपल्या ॲप्लिकेशनला तुम्ही डाउनलोड करा आणि रेग्युलर आपले संध्याकाळी 7 ते 8 आपले लेक्चर सुरू असतात। तर नक्कीच तुम्ही जॉईन व्हा की जेणेकरून तुमचं स्पेशल बुद्धिमत्ता आणि गणित आणि मराठी व्याकरण या ठिकाणी तुमचं कव्हर होईल। तर बघा, संख्या या चॅप्टरमध्ये किती फॉर्म्युले आहेत। तर पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे एकूण नैसर्गिक संख्या शोधायच्या कशा। तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। तर जेव्हा एखादी नंबर सिस्टीम दिली असते, फॉर एक्झाम्पल जर असं दिलं असेल की 5 ते 97 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, 5 ते 97 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या, तर याच्यासाठी त्यांनी हा जो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे तर काय आहे शेवटची संख्या। तर शेवटची संख्या काय घेतली आपण या ठिकाणी 97। त्याच्यानंतर पहिली संख्या, तर पहिली संख्या काय घेतली आपण 5, यांच्या दोघांची वजाबाकी केली जी की वजाबाकी आली 92 आणि शेवटी काय करायला सांगितलं +1 या ठिकाणी करायला सांगितलं आहे। तर एकूण या किती संख्या झाल्या या 93 संख्या। तर एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या या ठिकाणी 93 नैसर्गिक संख्या झाल्या। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण फॉर्म्युले या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि प्रत्येक फॉर्म्युल्यावरचं उदाहरण देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, त्याच्यानंतर जो दुसरा फॉर्म्युला आहे तो आहे एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठीचा। तर त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या। तर झाले आपले दोन फॉर्म्युले। तसंच आपण या ठिकाणी एकूण नैसर्गिक सम संख्यांची बेरीजसाठी आणि एकूण नैसर्गिक विषम संख्यांच्या बेरीजसाठी आपण या ठिकाणी फॉर्म्युला बघतोय। तर त्यासाठी फॉर्म्युला आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक सम संख्या भागिला 2 गुणिला एकूण सम संख्या। आणि विषम संख्येसाठी पण सेम टू सेम फॉर्म्युला आहे, फक्त या ठिकाणी चेंज काय आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिला 2 गुणिला एकूण विषम संख्या। तर आतापर्यंत आपल्या या ठिकाणी 4 फॉर्म्युले आले। त्याच्यानंतर एकूण नैसर्गिक संख्यांच्या वर्गांच्या बेरजेसाठी आपला फॉर्म्युला आहे एकूण नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरजेसाठी। तर तो आहे n इन ब्रॅकेट n + 1 इन ब्रॅकेट 2n + 1 डिवाइड बाय 6। तर आपला हा 5 नंबरचा फॉर्म्युला आहे। एकूण नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीजेसाठी फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट n + 1 डिवाइड बाय 2 चा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर। तर हा आपला या ठिकाणी 6वा फॉर्म्युला आहे। आणि त्रिकोणी संख्या 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिला 2 म्हणजे n इन ब्रॅकेट n + 1 डिवाइड बाय 2। असे तब्बल आपल्या या ठिकाणी 7 फॉर्म्युले संख्या या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत। किती फॉर्म्युले 7 फॉर्म्युले। तर आपण प्रत्येक फॉर्म्युल्यावरचं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा,
पहिला आपला जो फॉर्म्युला आपण बघितला होता, एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या, आपण त्या फॉर्म्युल्याच्या आधारावर या ठिकाणी शोधणार आहोत। तर बघा, चला लवकर। तर फॉर्म्युला आहे पहिला, एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। तर आपला फॉर्म्युला आहे। तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे बघा। प्रश्न काय आहे, 45 ते 140 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, बघायचं आहे। तर सगळ्यात पहिले एकूण नैसर्गिक संख्या किती ते बघूया आपण। तर बघा काय सांगितलं होतं, शेवटची संख्या। तर शेवटची संख्या काय आहे, 140। शेवटची संख्या काय आहे, 140 वजा पहिली संख्या। तर इथं बघा तुम्हाला दिसतंय पहिली संख्या। तर पहिली संख्या काय आहे, 45। आता यांच्या दोघांची आपण या ठिकाणी वजाबाकी करूया। तर 0 तून 5 जात नाही म्हणून इथं हातच्या घेतला, 10 तून 5 गेला की त्याला 5 आणि 14 तून 5 गेले की त्याला 95 आणि अधिक या ठिकाणी काय केला, 1 केला। तर तब्बल किती संख्या आल्या, या 96 संख्या आल्या। बरेच विद्यार्थी म्हणतात सर हा 1 का प्लस केला। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जर मी तुम्हाला असं म्हटलं की 5 ते 10 पर्यंतच्या एकूण संख्या किती, 5 ते 10 पर्यंतच्या, आणि जर आपण यांची वजाबाकी केली, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, तर यांची वजाबाकी आली 5 आणि आपण या ठिकाणी उत्तर काढलं की 5 संख्या आहे, परंतु या ॲक्च्युअलमध्ये 6 संख्या आहे ज्याच्यामध्ये आपण ही 5 काउंट केली नव्हती। फॉर एक्झाम्पल बघा, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 तब्बल 6 संख्या झाल्या। तर ही पहिली संख्या आपण तिथं सोडून देतो म्हणून आपण या ठिकाणी काय करतो, +1 करतो आणि तब्बल आपल्या या ठिकाणी 6 संख्या बघायला मिळाल्या आहेत। आता या 96 संख्या आल्या कुठून ते कुठपर्यंत, 45 ते 140 पर्यंत। याच्यामध्ये समसंख्या किती आहेत आणि विषम किती आहेत, तर निम्मे याच्यामध्ये समसंख्या आहेत ज्याला 2 ने भाग जातो आणि निम्मे याच्यामध्ये विषम संख्या आहेत। तर बघा 96 आहेत, तर 96ला 2 ने भाग देतो, 96 भागीला 2, तर 2 चोक 8 उरला 1 घेतला 6 आणि 2 8 16। तर याच्यामध्ये 48 समसंख्या आहेत आणि 48 विषम संख्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण एकूण नैसर्गिक संख्या किती होत्या, एकूण समसंख्या एकूण विषम संख्या या ठिकाणी आपण बघितली आहे। आता आपण काय करणार आहोत, तर याच्यावरचे काही उदाहरणं पण या ठिकाणी घेतो। आता बघा ह्या वेळेस मी मुद्दाम अशा संख्या 4 उदाहरणं इथं घेतले। तर आपल्याला 21 ते 72 पर्यंतच्या एकूण समसंख्या विषम संख्या एकूण नैसर्गिक संख्या शोधायच्या आहेत। 36 ते 97 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या, आणि असंच पद्धतीने आपल्याला सगळे उदाहरणं या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत। आणि मुद्दाम हे 4 उदाहरणं मी अशा प्रकारे घेतले, तर प्रत्येकामध्ये काही ना काही फरक आहे, तर तो फरक आपल्याला बघायचा आहे। बघा या ठिकाणी सुरुवात विषम संख्येपासून झालेली आहे। सुरुवात कुठून झाली आहे, विषम संख्येपासून, आणि शेवट मात्र झालेला आहे समसंख्येला। शेवट कुठं झालेला आहे, समसंख्येला। आणि इथं काय झालंय, उलट झालंय, इथं सुरुवात झाली आहे समसंख्येपासून आणि शेवट मात्र कुठं झालेला आहे, विषम संख्येला। तर बघा इथं एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा सगळ्यात पहिले तर आपण काय करतो, या ठिकाणी शेवटची संख्या 72 आणि त्याच्यातून 21 काय करतो, इथं वजा करतो। तर 2तून 1 गेला की त्याला 1 आणि 7तून 2 गेला की त्याला इथं 5 प्लस काय करायचा, 1 करायचा। तर तब्बल तुम्हाला या ठिकाणी 52 संख्या बघायला मिळतील। किती संख्या आहे त्या ठिकाणी, 52 संख्या, बरोबर। आता या 52 संख्यांमध्ये समसंख्या निम्म्या असतील आणि विषम संख्या निम्म्या असतील। तर 52चे आपल्याला काय करायचे, निम्मे निम्मे करायचे, अर्धे अर्धे। तर या ठिकाणी 52ला जर 2 ने भाग दिला तर इथं 26 समसंख्या आल्या आणि 26 विषम संख्या आल्या। तर अशा पद्धतीने एकूण नैसर्गिक संख्या पण भेटल्या, समसंख्या किती आहेत आणि विषम संख्या किती त्या पण भेटल्या। सेम टू सेम आपण या ठिकाणी काढूयात। 97 वजा 36, 7तून 6 गेला 1, 9तून 3 गेला 6 अधिक 1 केला, तर तब्बल या ठिकाणी 62 संख्या तुम्हाला बघायला मिळाल्या। 36 ते 97 पर्यंत 62 संख्या आहेत आणि या 62 संख्यांमध्ये समसंख्या 31 आहेत, 62च्या निम्मे, आणि विषम संख्या 31 आहेत। तर इथं बरोबर 2 तुकडे पडले, अर्धा तुकडा समसाठी अर्धा तुकडा विषमसाठी। इथे पण 2 तुकडे पडले, अर्धा तुकडा समसाठी अर्धा तुकडा विषमसाठी। आता याच्या पुढचे जे 2 उदाहरण आहेत ते थोडे वेगळे आहेत बघा। तर या ठिकाणी काय चेंज आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर इथं सुरुवात समसंख्येने झाली आणि इथं शेवट पण कुठं झाला आहे, समसंख्येने झालेला आहे।
तर याचा अर्थ असा झाला मित्रांनो, या ठिकाणी एक समसंख्या एक्स्ट्रा जास्त असणार आहे. तर आपण या ठिकाणी काय करतो, 88 वजा 28 आपण या ठिकाणी करत आहोत. 8तून 8 गेला 0 आणि 8तून 2 गेला 6. तर बरेच विद्यार्थी काय करतात, एकूण संख्या 60 समजतात आणि या 60 मध्ये 30 समसंख्या 30 विषम संख्या समजतात. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, +1 करायला या ठिकाणी विसरायचं नाही. तर +1 केल्यावर या ठिकाणी काय आला, 61 आला. किती आला, 61. आता या ठिकाणी बघा की 61चे 2 तुकडे एक्झॅक्ट होत नाहीये. तर मी काय करतो, या ठिकाणी इथे बघतो सम आणि इथे काय बघतो विषम, सम आणि विषम. तर 61चे 2 तुकडे या ठिकाणी होत नाही. तर मी काय करतो, 61चे 2 तुकडे न करता आपण या ठिकाणी 60चे 2 तुकडे करूया. कारण की 60चे 30 असे नेहमी नेहमी होत आहेत. तर 30 इथे घेतले आणि 30 कुठे घेतले, इथे घेतले. एक संख्या सोडली तर ती जी सोडलेली संख्या आहे ती सममध्ये घ्यायची का विषममध्ये, तर तिला घ्यायची सममध्ये. कारण की सुरुवात समने झाला आहे आणि शेवट पण समने आला आहे, म्हणून एक समसंख्या जास्त आहे. त्याचा अर्थ असा झाला, टोटल या 61 संख्यांमध्ये 31 समसंख्या आहेत आणि 30 काय आहेत, विषम संख्या आहेत. सेम आता आपण या ठिकाणी बघूया पुढचं उदाहरण. तर बघा या ठिकाणी एकूण संख्या बघायची आहे. तर 93 वजा आपण या ठिकाणी काय केला, 39 केला. 93 मध्ये 39 वजा होत नाही. इथं आजच्या घेतला, 13तून 9 गेला किती आला, 4 आणि 9तून या ठिकाणी 4 गेले किती आले, 5. परत +1 या ठिकाणी करायला विसरायचं नाही. तर या ठिकाणी काय केला, +1. तर तब्बल किती आले या ठिकाणी, 55. आता बघा या ठिकाणी 55चे परत निम्मे निम्मे होत नाहीयेत. इथं सुरुवात बघा विषमने झालेली आहे. सुरुवात कशाने झाली, विषमने, आणि शेवट पण कशाने झाला, इथं विषमने. तर 39 ते 93 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, 39 ते 93 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या 55 आल्या. आणि या 55 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, समसंख्या आणि विषम संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. सम आणि विषम संख्या. तर बघा समसंख्या किती आहेत, आता 55चे तर 2 तुकडे करू शकत नाही. तर आपण इथं 54चे करूयात. तर 54चे 2 तुकडे केले, 27 आणि 27. परंतु एक संख्या इथं एक्स्ट्रा आहे, तर ती आपण कुठे ॲड करणार, आपण विषममध्ये. कारण की सुरुवात आणि एंडिंग कुठं झालेलं आहे, विषमला. तर याचा अर्थ या 55 संख्यांमध्ये 28 संख्या ह्या विषम आहेत आणि 27 संख्या काय आहेत, सम आहेत. तर संख्या या चॅप्टरमध्ये आपण या पहिल्या फॉर्म्युल्याचा वापर आपण केलेला आहे. आता आपण दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी बघणार आहोत. तर दुसरा फॉर्म्युला आपला काय होता, एकूण संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 गुणिला एकूण संख्या. तर या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण सॉल्व करायचं आहे वरच्या फॉर्म्युल्याचा वापर करून. आपण फॉर्म्युला क्रमांक 2 या ठिकाणी बघत आहोत. तर आपल्याला येतं 5 पासून ते 50 पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची. म्हणजे आपल्याला इथं 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 असं करता 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 आपल्याला या ठिकाणी 48 अधिक 49 अधिक 50 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे आणि सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. तर फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. फॉर्म्युला काय सांगतो, पहिली संख्या. तर पहिली संख्या या ठिकाणी घेतली, पहिली संख्या काय आहे, 5 आहे, अधिक शेवटची संख्या. तर शेवटची संख्या इथं काय आहे, 50 आहे. तर पहिली संख्या घेतली 5, शेवटची संख्या घेतली 50 आणि भागीला काय केलं, 2 केलं, गुणिला एकूण संख्या. तर आता जो पहिला फॉर्म्युला आपण बघितला होता त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथं एकूण संख्या मिळतील. तर पहिला फॉर्म्युला काय बघितला होता, फॉर्म्युला क्रमांक 1 की मोठी संख्येतून आपण काय करणार, लहान संख्या वजा करणार. 50 वजा 5 केला तर काय आला या ठिकाणी 45 प्लस 1 केला तर तब्बल किती आले 46. तर इथं एकूण संख्या किती झाल्या, इथं एकूण संख्या झाल्या 46. बस आपल्याला यालाच काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर बघूया याचं सोल्युशन कसं होईल. तर सगळ्यात पहिले मी इथं काय करतो, ब्रॅकेट सॉल्व करतो. तर 50 अधिक 5 किती आला, 55 भागीला 2 गुणिला काय आला 46. आता 2 आणि 55ला भाग जात नाही, मात्र 2 आणि 46ला भाग जातो. तर इथं आपण तो भाग देऊया. तर बघा इथं बे एक बे, बे एक बे, बेदुने 4 आणि बेत्रिक काय आला 6. म्हणजे या ठिकाणी मला 55 गुणिला काय करायचं आहे, 23 करायचं आहे. तर बघा 23ने मी 5ला गुणतो. 23 एक 23, 23 गुणे 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92, 23 पाचा 1500. शी घेतला 5, हातच्याला गेला आपला या ठिकाणी 11. हातच्याला किती गेला, 11 गेला. परत 23 पाचा 115 आणि 11 16 126. तर तब्बल हा जो 55 आणि 23चा गुणाकार झाला तो 1265. तर 5 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची जी बेरीज झाली ती किती आली, 1265.
तर असं आपण या ठिकाणी बघितलं. आता सेम टू सेम आपल्याला काय करायचं आहे, 5 ते 50 पर्यंतच्या समसंख्या व विषम संख्या यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 5 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची आणि विषम संख्यांची काय करायची, बेरीज करायची. तर त्याच्यासाठी पण आपल्याला त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला बघितला होता. तर बघा, पहिले मी काय करतो, 5 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी 5 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची आपण या ठिकाणी बेरीज करूया. आणि बेरीज करत असताना आपल्याला एकूण संख्या काढून त्याच्यातल्या समसंख्या किती आणि विषम संख्या किती ते पण आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. तर बघा, एकूण संख्या ज्या आहेत त्या 50 वजा 5, तर वजाबाकी आली 45 प्लस 1 केला तर यांची सगळ्यांची बेरीज टोटल किती आली, 46. या 46 मध्ये समसंख्या ज्या आहेत त्या आहेत 23 आणि विषम संख्या ज्या आहेत, विषम संख्या त्या पण आहेत 23. तर 23 समसंख्या आणि 23 काय आहेत, विषम संख्या आहेत. तर मी आता काय करतो, इथं 5 ते 50 पर्यंतच्या पहिले समसंख्यांची बेरीज करतो. म्हणजे आपल्याला एक सोडून एक संख्या इथं घ्यायची आहे. तर बघा, 5 ही समसंख्या नाही, तर मी काय करतो, त्याच्या पुढची घेतली 6. 7 ही विषम संख्या आहे, मग घेतली 8, मग घेतली 10. असं करता करता आपण या ठिकाणी 46 अधिक 48 अधिक काय केला, 50. तर फक्त आणि फक्त समसंख्या बघितल्या आणि त्या तब्बल समसंख्या किती आहेत, फक्त 23 आहे. जर 5 पासून ते 50 पर्यंत तुम्ही गेलात तर फक्त 23च तुम्हाला समसंख्या मिळतील. आपला फॉर्म्युला होता पहिली समसंख्या, तर पहिली समसंख्या काय घेतली 6 अधिक शेवटची समसंख्या, तर शेवटची समसंख्या घेतली 50 भागीला 2 आणि एकूण समसंख्या, तर एकूण समसंख्या किती त्या ठिकाणी 23. तर या ठिकाणी गुणीला काय केला आपण इथं 23. आता ब्रॅकेट सॉल्व करतो. 50 अधिक 6, 50 अधिक 6 किती आले या ठिकाणी 56 भागीला 2 गुणीला काय केलं इथं 23. तर त्या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 2 आणि 56ला भाग जातोय, तर आपण तो भाग या ठिकाणी देऊन घेणार. तर बघा इथं बे एक बे बेदुने 4 उरला एक घेतला 6 बेअटी 16. तर हा भागाकार 56ला 2ने भागितल्यावर 28 होतो आणि गुणीला आपण काय करतो या ठिकाणी 23. तर हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बघा 28 गुणीला काय केलं आपण 23. तर 3 8 24 4 हातच्या लेखाला 2 3 2 6 2 किती आला 8, इथे घेतला 0 बेअटी 16 6 हातच्या लेखाला 1 बेदुने 4 4 आणि किती आला 5. यांची दोघांची बेरीज केली तर इथं आला 4 8 7 1404 हातच्या लेखाला 1, तर 644 या ठिकाणी समसंख्यांची बेरीज आली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला विषम संख्यांची बेरीज करायची आहे. तर विषम संख्यांची बेरीज कसं करणार बघा, पहिली विषम संख्या घेतली 5, त्याच्यानंतर 6 ही सम आहे त्याला सोडली, मग घेतला 7, मग त्याच्यानंतर घेतला 9. असं करता करता आपल्याला 47 अधिक 49 पर्यंत जायचं आहे. 50 आपण घेणार नाही कारण की 50 कोणती संख्या आहे, समसंख्या आहे. तर आता परत फॉर्म्युला आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणीला एकूण विषम संख्या. तर पहिली विषम संख्या काय घेतली इथं आपण 5 अधिक शेवटची विषम संख्या घेतली आपण इथं 49 भागीला 2 गुणीला एकूण विषम संख्या किती आहे, तर एकूण विषम संख्या आहे 23. तर या ठिकाणी 49 आणि 5ची बेरीज केली तर ती बेरीज किती आली 54 भागीला 2 गुणीला इथं काय केला 23 केला. 54 भागीला 2 किती आला या ठिकाणी 27 आणि गुणीला काय केला या ठिकाणी 23 केला. तर 27 आणि 23चा गुणाकार बघा किती येतो, इकडे आपण सोडवूयात. 27 गुणीला काय करतोय 23, 3 7 21 1 हातच्या लेखाला 2 3 2 6 2 किती आला 8, इथे घेतला 0 बे 7 1404 हातच्या लेखाला 2 बे हातच्या लेखाला 1 बे 2 4 आणि 1 5. तर या ठिकाणी 1 8 4 1202 हातच्या लेखाला 1 600 किती आला 21 621. तर बघा 5 ते 50 पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज झाली 644 आणि एकूण समसंख्यांची बेरीज झाली 621. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 5 ते 50 पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज किती आली आहे 644 ही समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज किती आली 621. तर यांची एकत्रित बेरीज आहे ना एवढी आली पाहिजे 1265. कारण की 5 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्यांची ती काय बेरीज आहे. मग तिचे 2 तुकडे गेले तर पहिला तुकडा जो भरला आपला तो पहिला तुकडा भरला 644चा समतुकडा आणि विषम संख्यांचा तुकडा जो भरला तो 621चा. परंतु त्याला परत एकत्र आणल्यावर तो किती आला पाहिजे, तर परत एकत्र आणल्यावर आला पाहिजे तो 1265. मग 1265 येतो का बघूया. तर 4 आणि 1 किती आला 5, 4 आणि 2 किती आला 6, 6 आणि 6 किती आला 12. तर बरोबर किती आला 1265.
तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 3 ते 4 फॉर्म्युले इथं बघितले। आता पुढचा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला बघायचा आहे। तर बघा, एकूण नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीजचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेत आहोत आणि याच्याशीच रिलेटेड आपण या ठिकाणी प्रश्न पण टाकलेला आहे। 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती, असा प्रश्न या ठिकाणी आहे। तर वरच्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या ठिकाणी हे उदाहरण सॉल्व्ह करणार आहोत। वरच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला n दिसतंय, तर n चा अर्थ होतो शेवटची संख्या किंवा एकूण संख्या। तर 1 ते 10 पर्यंत इथं किती संख्या आहेत, 1 ते 10 पर्यंत या ठिकाणी संख्या आहेत 10। याचं आपल्याला असं सॉल्युशन करायचं बघा, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, असं करता करता आपल्याला कितीपर्यंत 10च्या वर्गापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे आणि सगळ्यांची एकत्रित बेरीज किती ते आपल्या ठिकाणी शोधायचं आहे। त्या टोटल किती संख्या आल्या, या 10 संख्या आल्या, ती तुमची n ची व्हॅल्यू असणार आहे। तर फॉर्म्युला बघा काय आहे, n इन ब्रॅकेट n + 1 इन ब्रॅकेट 2n + 1 डिवाइड बाय काय केलं आपण इथं 6। आता मी काय करतो, फक्त किमती टाकतो। n ची किंमत काय घेतली तर 10, तर इथं घेतली 10। ब्रॅकेटमध्ये काय आहे 10 अधिक 1, हा ब्रॅकेटमध्ये आहे 10 अधिक 1 आणि त्याच्यानंतर काय आहे या ठिकाणी 2n, तर 2 गुणिला काय घेतला 10 अधिक 1 भागीला या ठिकाणी काय घेतला 6 घेतला। आता या ठिकाणी आपण याला सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा, हा संपूर्ण ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला अगोदर सॉल्व्ह करायचा आहे। तर या ठिकाणी बघा 10 गुणिला 10 अधिक 1 किती आला 11 गुणिला इथं 10 20, 20 आणि 1 किती आला 21, तर भागीला इथं काय घेतला 6। खालीवर पहिले मी 3 ने भाग देतो बघा, 3 दुने 6 आणि 3 7 21, परत इकडे 2 भाग देतो, बे क बे, बे पंचे 10, तर बघा किती आला 5 गुणिले 11 गुणिले काय आला 7, 11 5 55 आणि 55 गुणिले 7 केला तर आला 385। तर 1 ते 10 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आली आहे 385। असाच आपल्याला एक या ठिकाणी फॉर्म्युला अजून बघायचा आहे घनांच्या बेरीजेसाठीचा। तर एकूण नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती, त्याच्यासाठी जो आपण फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे तो आहे n इन ब्रॅकेट n + 1 डिवाइड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर। परत खाली आपण एक उदाहरण पण या ठिकाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला घनांची बेरीज करायची, कसली बेरीज करायची घनांची। तर प्रश्न असा आहे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची बेरीज किती, म्हणजे आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन असं डॉट 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 करता करता आपल्याला 10च्या घनापर्यंत आपल्याला हे उदाहरण घेऊन जायचं आहे आणि सगळ्यांची काय करायची बेरीज। मग एवढे घन पाठ असणं आणि प्लस त्यांची बेरीज करणं हे एक वेळखाऊ प्रक्रिया आहे, म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युलेचा वापर केला। फॉर्म्युला आहे n इन ब्रॅकेट n + 1 डिवाइड बाय 2 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर। तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू परत काय आली इथं 10, तर n = काय घेतला आपण इथं 10 घेतला, एकूण संख्या किंवा शेवटची संख्या आपण तिला मानू शकतो। त्या ठिकाणी बघा 10 इन ब्रॅकेट 10 अधिक 1 डिवाइड बाय 2 आणि इथं काय घेतलं होल ब्रॅकेट स्क्वेअर। त्या ठिकाणी बघा 10 गुणिले 11 भागिले 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर। तर इथं 10 अधिक 1 हा आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला। परत इथं बे क बे, बे पंचे 10, इथं स्क्वेअर द्यायला विसरू नका। तर आता खाली उरला 1 आणि वर उरला 5 आणि 11, तर 11 5 किती आला 55, त्याचा काय केला आपण स्क्वेअर केला। तर आपण या ठिकाणी 55चा स्क्वेअर आपण या ठिकाणी काढूया। तर तोंडी पण आपण काढू शकतो बघा, 5चा वर्ग किती घेतला 25 घेतला, 5 हातच्याला केला 2, तर काय करायचं इथं बघा आता यांचा गुणाकार करायचा, 5 5 25, त्याच्यात दुप्पट करायची, 25ची दुप्पट झाली 50 आणि हातच्याचे 2 टोटल झाले 52, 52 घेतला 2 हातच्या केला 5। आता जसं आपण याचा वर्ग केला होता तसं आपल्या याचा वर्ग करायचा आहे, तर 5 5 25 आणि हातच्याचा 5 किती आला 30, तर बरोबर याचा वर्ग झाला तो 30 25, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घनांची बेरीज जी आहे ती किती आहे 30 25। तर अशा पद्धतीने आपण हे पण उदाहरण या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्या म्हणजे 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिला 2, म्हणजे n इन ब्रॅकेट n + 1 डिवाइड बाय 2। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादी त्रिकोणी संख्या जर बघायचं म्हटलं तर मी जर असं केलं बघा 3 गुणिले 4, 2 लगतच्या संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट म्हणजे काय घेतला 2, तर याला काय म्हणतो आपण त्रिकोणी संख्या। तर बघा बे एक बे, बे दुने 4 आणि 3 दुने काय आला 6, तर 6 ही त्रिकोणी संख्या आला आणि या गुणाकारामध्ये जी पहिली संख्या आहे ती तिचा काय आला पाया। तर 6 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आहे तो पाया किती आहे 3 आहे। आता लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी आपण फक्त
चॅप्टर वाईज गणितीय सूत्र बघतोय आणि प्रत्येक सूत्रावरचे एक एक दोन दोन एक्झाम्पल आपण इथं बघतोय। त्रिकोणी संख्या जर संपूर्ण तुम्हाला समजायची असेल तर आपलं भारत करे अकॅडमीचं यूट्यूबला जो चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी त्रिकोणी संख्येवर बघायला मिळेल, तर ते अगोदर तुम्ही बघा आणि जेणेकरून तुम्हाला हे पण या ठिकाणी समजेल। तर या ठिकाणी आपण फक्त काय केलं आहे, फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यावरचे उदाहरणं आपण या ठिकाणी बघतो आहोत। तर बघा या ठिकाणी दिलेला फॉर्म्युला आहे 2 लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2, तर हा झाला त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला। आणि या ठिकाणी विचारलेला आपल्याला 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधा। ज्या त्रिकोणी संख्येचा पाया 7 आहे ती आपल्याला शोधायची। तर सिंपल फॉर्म्युला आपण इथं वापरणार 7 गुणिला काय केला 8। बघा n ची व्हॅल्यू घेतली 7, n इन ब्रॅकेट n प्लस 1 डिवाइड बाय 2, तर n ची व्हॅल्यू काय घेतली 7 आणि 7 मध्ये 1 मिळवला तर काय झाला 8। फक्त काय करायचं आहे, एक अंक पुढे वाढवून द्यायचा। तर 7 घेतला, 7 हा तिचा पाया होता, त्याच्यात एक अंक वाढवला, किती झाला 8 आणि भागीला काय केला आपण या ठिकाणी भागीला केला 2। तर बे एक बे, बे चौक 8 आणि 7 चौक किती आला 28। तर 28 ही काय आली त्याची त्रिकोणी संख्या, म्हणजे 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या काय आहे 28। आता हे उदाहरण उलट फिरवून दिलं, इथं तुम्हाला काय केलंय त्रिकोणी संख्या देऊन ठेवली आणि पाया शोधायला सांगितलाय। तर काय सांगितलंय 28 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा। तर 28 या त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधणार बघा, काय करायचं, जर त्रिकोणी संख्या दिली असेल आणि पाया शोधायचा सांगितलं असेल तर दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या दुप्पट करायचं। तर 28च्या दुप्पट किती आलं 56, ही झाली तुमची पहिली स्टेप। आणि सेकंड स्टेप काय करायची, तर जी पण तुम्हाला दुप्पट केली त्याच्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या बघायची। तर 56च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या आहे 49 आणि 49चा काय काढायचं तुम्हाला इथं वर्गमूळ काढायचा। तर 49चा वर्गमूळ किती आला या ठिकाणी 7, म्हणजे 28 या त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे तो काय आहे या ठिकाणी 7 आहे, बरोबर। तर आता याच्यावरच आपण आधारित एक उदाहरण पुन्हा या ठिकाणी पुढे बघणार आहोत। तर या ठिकाणी सेम टू सेम उदाहरण आपल्या या ठिकाणी दिलं आहे। तर बघा उदाहरण आहे की 91 या त्रिकोणी संख्येच्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या शोधा। 91 या त्रिकोणी संख्येच्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या शोधा। तर या ठिकाणी जे मागचे 2 उदाहरण आपण या ठिकाणी बघितले होते, तर या मागच्या 2 उदाहरणांचं एकत्रीकरण आपण या तिसऱ्या या उदाहरणामध्ये आपण केलेलं आहे। दोघी उदाहरणांचं काय केलं आपण या ठिकाणी एकत्रीकरण केलंय। तर ते उदाहरण कसं आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार बघा पहिली स्टेप आपण घेणार। तर 91 ही त्रिकोणी संख्या आपल्याला माहिती आहे, तर तिचा पहिले मी काय शोधतो, पाया शोधण्याचा प्रयत्न करतो। तर 91 त्रिकोणी संख्या माहिती आहे, त्रिकोणी संख्या माहीत असताना तिचा पाया शोधण्यासाठी गुणिला आपण काय करतो 2 करतो। आणि 91च्या दुप्पट किती आलं बघा, बे एक बे आणि बे नम 18, तर आला 182। मग त्याची दुसरी स्टेप आपण आहे की जी दुप्पट आली त्याच्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या शोधणार। तर 182च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या आहे 169 आणि त्याचा काय केला आपण या ठिकाणी वर्गमूळ केला। तो वर्गमूळ किती आला या ठिकाणी 13 आला, ही झाली तुमची दुसरी स्टेप। आता तिसरी स्टेप इथं काय करणार आपण, तर आपल्याला पुढची 5वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे। तर या ठिकाणी बघा 13 अधिक काय घेणार आपण इथं 5 घेणार। पुढची 5वी म्हटली म्हणून अधिक 5 केलं, मागची 4थी म्हटली असते तर वजा 4 केलं असतं, पुढची 6वी म्हटली असतं तर प्लस 6 केलं असतं। तर 13 अधिक 5 किती आला 19। तर याचा अर्थ आपल्याला जी पुढची संख्या शोधायची आहे तिचा पाया आपल्याला सापडला आहे, आणि जर पाया सापडला तर ती त्रिकोणी संख्या पण आपण शोधू शकतो। तर बघा पाया आला 19, जी पण त्रिकोणी संख्या शोधायचा आहे तिचा पाया किती आला 19। तर 19 प्लस काय करणार 1, तर 19 प्लस काय आला 20, म्हणजे एक पुढची संख्या घेतली कुठं, अच्छा सॉरी इथं चुकलं आहे आपलं। तर या ठिकाणी आपण काय घेणार इथे 18 घेणार, आणि या ठिकाणी आपण काय करणार इथं 18 अधिक काय 18 गुणिला काय करणार 19, एक पुढची संख्या घेणार, भागीला काय केला आपण इथं 2 केला। तर आता इथं 2 आणि 18ला भाग देणार बघा, बे क बे बेनम 18, तर इथं आला 9 गुणिला 19 आणि 9 गुणिला 19 किती आला 171। तर पर्याय क्रमांक आपल्या या ठिकाणी डी उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा। भारत करे अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, प्ले स्टोरला आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आणि हे पुस्तक ज्यांना हवं असेल सूत्रांचं पुस्तक आहे, आणि याची आपली लिखित एक वेगळी प्रिंट आहे। त्या लिखित प्रिंटमध्ये गणित बुद्धिमत्तेचे सगळे सूत्र आणि प्रत्येक सूत्रावरचं एक एक दोन दोन एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतलं आहे। त्या दोघीच्या दोघे PDF ज्यांना हवे असतील त्यांनी 9970650363 ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला मी नंबर सांगितला होता, त्या नंबरला संपर्क साधा। तुम्हाला याची PDF संपूर्ण गणितीय सूत्रांची, परंतु याच्यात फक्त सूत्र आहेत, परंतु या ठिकाणी आपण उदाहरणं सॉल्व्ह करून दिली नाही। तर जी दुसरी लिखित PDF आहे आपली तिथे तुम्हाला सूत्रांसोबत प्रत्येक सूत्रावर आधारित एक एक दोन दोन एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत। तर त्यामध्येच आपला आजचा पहिला जो चॅप्टर होता संख्या चॅप्टरचे सगळे सूत्र आपण या ठिकाणी घेतले।
तसंच पद्धतीने तुम्हाला लसावी मसावी, श्रेणी, सरळ व्याज, चक्र व्याज, रेल्वे, नफा तोटा, संपूर्ण सूत्र आणि त्यांचे एक एक दोन उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. जय हिंद, जय भारत.